चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. टवाळ कट्टा. प्रत्येक चाळीला अभिमान वाटावा असा एक कोपरा प्रत्येक चाळीत असतोच. या कोपऱ्यात चाळीच्या अनेक गोष्टी रूपरंग घेत असतात. पण दुर्दैवाने समस्त चाळीने याला काहीसे बदनाम केले आहे. याचे नाव ठेवताना अगदीच नाव ठेवल्यासारखे याला टवाळकट्टा असे नाव दिले आहे. जणू काही चाळीतल्या टवाळांना आंदण दिलेली ती जागाच होती. पण असं विधान करणं म्हणजे या कट्ट्याचा फार मोठा अपमान होता. या कट्ट्यावर चाळीतल्या प्रत्येक आबालवृद्धाचा हक्क होता. आपल्या रोजच्या जीवनातला काही काळ या कट्ट्याला समर्पित असावा ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा होती. दिवसातला काही काळ या कट्ट्यावर बसून आपल्या मित्रांसोबत व्यतीत केला की प्रत्येकाला कृतकृत्य वाटत असे. शिवाय रोजच्या धकाधकीच्या जीवनाला तोंड द्यायला ऊर्जा मिळत असे ती वेगळीच. दिवसातला असा एकही प्रहर नव्हता जेव्हा या कट्ट्यावर चाळीतला कोणीही माणूस आढळला नाही. प्रत्येक जण आपल्या सोयीने कट्ट्याला भेट देत होता. काही जण उपहासाने याला वासू नका असे संबोधून याची अवहेलना करत होते. त्यात फारसं वावगं काही होतं असं नाही. जगरहाटीप्रमाणे तारुण्य सुलभ गोष्टी पण वेळच्या वेळेला घडल्या नाहीत तर समाजाला वेगळंच वळण लागायला वेळ लागत नाही. हे आजकाल वाढलेल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचल्या की लक्षात येतच. त्यामुळे चाळीतल्या वासूंना नकळत योग्य मार्गावर ठेवण्याचं कामही हा कट्टा करत होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. पण तसं पाहायला गेलं तर वासू नाका आणि हा टवाळ कट्टा या पूर्णपणे दोन भिन्न संस्कृती आहेत. हे या टवाळ कट्ट्याला भेट देण्यापूर्वी वाचकांनी जाणीवपूर्वक जाणून घेणं अत्यंत अत्यावश्यक आहे. नावातच टवाळ हा शब्द असल्याने याची मालकी चाळीतल्या टवाळाकडे असणार असं मत वाचकांनी केलं असणार. पण खरंच या कट्ट्यावरच्या पब्लिकला टवाळ म्हणणं योग्य होतं का? येत्या काही प्रसंगातून याचं उत्तर तुम्हीच शोधून काढा. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे. मूर्ख होये नाद लुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी. जो येता जाता पोरकट, पानसट, पाचकळ विनोद करतो आणि टिंगल टवाळी करून हीन दर्जाचा आनंद मिळवतो, तसेच तो विकृत आनंद इतरांनाही देत असतो, अशा माणसाला टवाळ म्हणता येईल. समर्थांनी वरच्या शब्दात टवाळांची व्याख्या केली असली तरी चाळीच्या या टवाळांची वेगळीच खासियत होती. अर्थात या प्रश्नाला अनेक पैलू असले तरीही चाळीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला या कट्ट्याचं आकर्षण होतं हे नक्की. चाळीत घडलेल्या अनेक गोष्टींचे अंतिम निर्णय घेण्याचा मान या कट्ट्याला मिळालेला आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पचनी पडायला जरी हे थोडं कठीण असलं तरी सत्य काही नाकारता येत नाही. साहजिकच आहे, हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. मुळात अंगभूत असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करून निव्वळ बाह्यरूपावर समोरच्याला जोखण्याची वाईट खोड आपल्या सगळ्यांनाच लागली. त्यामुळे अशा गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवणं आपल्याला कठीण जातं. असो, या जागेला नाव जरी टवाळ कट्टा असं होतं तरी दिवसाच्या बदलत्या प्रहराप्रमाणे याची मालकी बदलत होती. या कट्ट्यावर आबालवृद्ध आपापल्या सोयीच्या वेळेप्रमाणे कब्जा करत होते. सकाळी सकाळी एखादा नाभिक आपली हत्यारे परजून लोकांची भादरण्यासाठी इथे बसलेला असे. लोकांची भादरताना चाळीत घडलेल्या घटनांची क्रमवार वेळेनुसार साग्रसंगीत माहिती तो समोरच्याला न विचारताच पुरवत असे. ही माहिती आपल्या डोक्यात येण्यासाठी त्याचा मान मान्य करून त्याच्या हाती आपली मान देऊन माणसं मोकळी होत. तो नाभिक मग आपल्या पद्धतीने भादरताना कोणाच्या डोक्यात काय बातमी फिट बसेल हे जाणून तेवढ्याच बातमीचा भुंगा त्याच्या डोक्यात सोडत असे. अर्थात कोणाच्या कानात काय बातमी पेरायची याचं चांगलंच ज्ञान त्याला अवगत होतं. नंतर ती बातमी आपसुकच पुढे चाळभर झिरपत जात असे. आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांपेक्षा या प्रसारणाचा वेग अत्यंत वेगवान होता ही विशेष नोंद घेण्याची गोष्ट होती. एका चाळीतलं आपलं तुंबड्या लावायचं काम आटोपलं की आपली धोपटी आवरून तो पुढचा कट्टा जवळ करायला जात असे.
नाभिकाच्या निवृत्तीनंतर शाळेत जाणारी मुलं आपल्या शाळेच्या प्रयाणापूर्वीची तयारी करायला इथं जमत. कालचा गृहपाठ झाला की नाही हे तपासून पाहता पाहता आज शाळेत काय काय घेऊन जायचंय याची शाळेत जाणारी पोरं इथंच उजळणी करत. परीक्षेच्या हंगामात शेवटच्या घडीचा अभ्यास करण्याची जागा अशीही याची अनोखी ख्याती होती. टवाळ कट्ट्याला लागूनच एखादी पानाची टपरी हमखास असे. शाळेची पोरं जमली की टपरीवाला काही वेळापुरता अस्वस्थ होत असे. या मुलांसमोर पान, बिडी, सिगारेट घेणाऱ्या गिरायकाला माल देताना पोरांच्या मनावर दुष्परिणाम होऊ नयेत याची काळजी घेण्याची माणुसकी तो टपरीवाला जपत असे. आपल्या धंद्याची जास्त मुस्कटदाबी होऊ नये म्हणून शाळेच्या वेळेची जाणीवपूर्वक आठवण तो या पोरांना सारखी सारखी करून देत असे. एकदाची पोरं शाळेत गेली की कट्ट्याची मालकी ज्येष्ठ नागरिकांकडे येत होती. ज्येष्ठ नागरिक दुपारच्या जेवणानंतर पान सुपारी चघळायला आणि शिळोप्याच्या गप्पा मारायला इथं जमत. आपला दादला उगाचच जास्त सिगरेट फुंकत नाही ना हे पाहण्यासाठी समस्त ज्येष्ठ नारी संघ आपापल्या वऱ्हांड्यातून किंवा एकत्रितपणे वटणात बसून त्यांच्यावर अँगल लावून बसत. आपली अर्धांगिनी आपल्यावर लक्ष ठेवू नये याची पूर्ण जाणीव आजोबांनाही असे. दिवसभर घरात थकल्या भागल्या जीवाला मित्रांशी गप्पा गोष्टी हाच एक आसरा होता. त्यामुळे या माता हरींच्याकडे रीतसर दुर्लक्ष केलं जात असे. तुम्ही इथं म्हातारी असं वाचलं तरी हरकत काहीच नाही. असो. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजगुण. दुपारची उन्ह कळल्यानंतर या टवाळ कट्ट्याला हळूहळू जवानीचा जोश येत असे. म्हणायला चाळीवरून ओवाळून टाकलेली काही मुलं प्रत्येक चाळीत होती. अशी टॅरगट कंपनी संध्याकाळी या कट्ट्यावर आपला डेरा जमवत असे. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांची उगाचच टर उडवणे हा यांचा एकमेव धंदा होता. त्याचबरोबर रस्त्याने जाणाऱ्या बाया बापड्यांची छेडखानी करणे हाही जोडधंदा ते करत होते. यामुळेच या कट्ट्याला वासू नाका असंही काही जण म्हणत असत, हे तुम्हाला माहिती आहेच. बाजूच्याच टपरीवरून सिगारेट घेऊन एकच सिगारेट सगळ्यांच्या तोंडातून फिरत असे. सिनेमातला हिरो ज्याप्रमाणे धुराची वलये काढत सिगारेट ओढत असे, त्याप्रमाणे यांच्या तोंडातून अखंड धुरांड चालू असे. असं असलं तरी चाळीतली कोणी वडीलधारी मंडळी आजूबाजूने जाताना दिसली की हे धुरांड आपसूक लपवलं जात होतं. मोठ्यांना तेवढा मान देण्याची पद्धत त्यांच्यात होती. एखाद्या दिवशी कोणाला जॅकपॉट लागला असेल तर सिगारेटच्या सोबतीला चहा किंवा लस्सी जवळच्या हॉटेलातून येत असे. आजच्या सारख्या नाक्या नाक्यावर चहाच्या टपऱ्या त्यावेळेला नव्हत्या. चहा हे हॉटेलातून मागवून घ्यायचं पेय होतं. हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, चाळींच्या या मायाजालात मटक्यासारखे अनेक धंदे चोरी छुपे तर देशी दारूचे काही धंदे राजरोसपणे चालत होते. अशा धंद्यांवर चाळीतल्या काही लोकांची लपून छपून वर्दळ चालू असे. त्यात या मुलांच्यातील काही मुलंही हजेरी लावत होती. मटक्यात कधी कोणाला आकडा लागला तर त्याला जॅकपॉट लागला असं म्हणून कट्ट्यावरच्या पोरांबरोबर तो आनंद साजरा केला जात होता. एखादे रात्री उशिरा याच जॅकपॉटच्या पैशातून अपेयपानही होत होतं. पण ते खुल्लआम करण्याची त्यावेळेला पद्धत नव्हती. या कट्ट्यावर बसून शाळा कॉलेजातून तसेच कामावरून येणाऱ्या पोरींना छेडणं हा यांचा जन्मसिद्ध हक्क होता असं या टवाळ्यांना वाटत होतं. पोरींच्या एकंदर स्वभावावरून, इतरांशी बोलताना भावखाण्यावरून, चालणं, दिसणं, उंचाई, गोलाई इत्यादी विशेषणांवरून या प्रत्येक पोरीची स्वतंत्र बारशी या पोरांनी केली होती. पोरींना सांकेतिक नावं ठेवली होती. कोणाचं सांकेतिक नाव काय याची या मुलांशिवाय कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे अगदी त्या मुलीसमोर बोलणं चालू असलं तरी प्रत्यक्ष कोणत्या मुलीबद्दल बोलणं चाललंय हे या मुलांच्या शिवाय कोणालाच कळत नसे. चाळीतल्या या पोरी पोरांना पण भारी. चाळीतल्या पोरींना तुम्ही अजिबात कमी लेखू नका. कोणत्या पोराला किती दाणे टाकायचे याचं पुरेपूर ज्ञान त्यांना उपजतच होतं. यातल्या एखाद्या चम्याला घोळवायला आणि लोळवायला मुलीही तयार असायच्या. त्याला एकट्याला गाठून खाण्याच्या काही पार्ट्या त्याही वसूल करत असत.
एखाद्याला दाणे टाकून त्याचा पोपट करायला पोरींनाही मजा येत असे. त्यातूनच यातला एखादा हिरो आवडला तर आपल्या हिरोला सूचक हावभाव करून प्रेमाच्या या खेळात आपणही कमी नाही हे दाखवून देत असत. अर्थात चाळीतल्या सगळ्याच मुली अशा होत्या असा कुणीही अर्थ काढू नये. पण व्हाय शुड बॉईज ऑलवेज हॅव फन? हा फंडामेंटल राईट्सचा प्रश्न चाळीतल्या पोरींनी आपापल्या परीने असा सोडवला होता. चाळीतला एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या मागे हात धुवून लागत असे. तिच्या मनातल्या राजकुमाराशी याचं चित्र जुळत नसलं तर राखी पौर्णिमेला याच टवाळ कट्ट्यावर समस्त कट्ट्याच्या साक्षीने राखी बांधून ती त्याच्या सगळ्याच लाईनी हुशारीने पुसून टाकत असे. कधी कधी चाळीत दादाभाई नवरोजी अशीही उदाहरणं होती. तसेच खेल खेल में कधीतरी जाणाऱ्या येणाऱ्या एखाद्या मुलीबरोबर भंकस भंकस मध्ये कोणाचा तरी टाका भिडून जाई. मग तो अगदी 7वे आसमान पर उडत जाई. यांच्या या खेळात कधी कधी लेणे के देणे भी पडत असत. विनाकारण बाहेरच्या एखाद्या मुलीची मस्करी केली असेल तर एरियाच्या बाहेरची ती डाव तिच्या चाळीतल्या टवाळ कट्ट्यावरच्या राखी भावांना आणून या मजनूचा हिशोब जागेवरच चुकता करून टाकत असे. तर कधी आपल्या चाळीतल्या माल बरोबर हे सुंदर मुलींना दिलेलं अभिधान आहे हं. तर या माल बरोबर दुसऱ्या चाळीतला भिडलेला मजनू चाळीतल्या पोरांना दिसला तर आपल्या चाळीच्या अब्रू रक्षणार्थ ती पोरं अशा मजनूला गुपचूप खोपच्यात घेऊन खर्ची देत असत. शेवटी हा त्यांच्या चाळीच्या इज्जतीचा आणि त्यांच्या इगोचा सवाल होता ना. आपल्या चाळीतली पोरगी दुसऱ्या चाळीतल्या पोराबरोबर फिरणं हे त्यांना जास्त अपमानकारक वाटत होतं. मग काही दिवस या गोष्टी दोन्ही चाळीत चालू राहत असत. या पोरांची नाका डॉक्युमेंटरी दोन्ही गटात कधी उघड तर कधी छुप्या मारामाऱ्या होत असत. चांगले वाईट असे सगळे परिणाम भोगायची या पोरांची तयारी होती. म्हणूनच यांच्या अशा बिनधास्त वागण्याचं कोड कौतुक चाळीच्या इतर साळसूद मुलांनाही वाटत असे. त्यामुळे ही मुलं घरच्यांच्या नजरा चुकवून त्यांच्या कंपूत शिरण्याचा प्रयत्न करत असत. उडाणटप्पू वाटणाऱ्या ह्या कंपूने चाळीतल्या सरळमार्गी पोरांना वाममार्गाला जाण्यापासून नेहमीच रोखलं होतं. बऱ्याचदा घरच्या हालाखीच्या परिस्थितीने गांजून वाममार्गाला लागलेल्या या पोरांच्यातला चांगुलपणा चाळीच्या कौटुंबिक वातावरणाने नेहमीच टिकवून ठेवला होता. या कट्ट्यावरचं लाईफ चाळीतल्या स्कॉलर मुलांना नेहमीच भुरळ घालत होतं. आपणही यांच्यासारखं काही डॅशिंग करावं ही त्यांच्याही मनात सुप्त इच्छा असे. या इच्छेपोटी घडी दोन घडी टाइमपास करायचा म्हणून घरातल्या मंडळींच्या नजरा चुकवून चाळीतली इतर पोरं यांच्या कळपात शिरली तर योग्य वेळी त्यांना दटावून माघारी पाठवायला ही मंडळी कमी करत नसत. टवाळ असले तरी त्यांची एक इज्जत होती. उगाचच दुसऱ्याचे फुकटचे ऐकून घ्यायची यांची मानसिकता नव्हती. दुसऱ्या चाळीतली पोरं कसलीही भानगड करायला चाळीत आली तर सर्वप्रथम त्यांना अडवायचं काम ही पोरच करत असत. चाळीतल्या कोणा पोरीची छेडखानी बाहेरची पोरं करत असतील तर चाळीतल्या मुली बिनधास्त या मुलांना सांगून त्या मुलांचा बंदोबस्त करून घेत असत. सहसा कोणतंही मॅटर घरापर्यंत पोहोचवत नसत. असली सगळी आजूबाजूच्या चाळीतल्या पोरांची भानगडीची मॅटर एकतर इथंच मांडवली करून मिटवली जात, नाहीतर मॅटरचा चॅप्टर इथंच वाढत असे. आणि यातून निर्माण होणाऱ्या नाका डॉक्युमेंटरीचे एपिसोडही इथेच लिहिले आणि डायरेक्ट केले जात. यातूनच हिंदी सिनेमाला अर्जुन सारखे सिनेमे मिळाले आहेत. या सिनेमात दुनिया माने बुरा तो गोली मारो हे तत्वज्ञान सनी देओलने याच टवाळकट्ट्यावरून उसनं घेतलं होतं. चाळ कमिटीच्या बैठका झाल्यानंतर समस्त चाळकऱ्यांचं म्हणणं बैठकीत निमूटपणे ऐकल्यानंतर चाळ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची अंतिम निर्णयाची बैठक याच कट्ट्यावर बसत असे. प्रत्येकाच्या प्रत्येक विधानाचा रीतसर आढावा घेऊन पुढील कार्यवाही काय करायची याचा सारासार निर्णय इथंच घेतला जात असे. चाळीतले सण आणि त्याला साजरा करणारा चाळकऱ्यांचा उत्साह यांच्यावर बोलू तेवढं थोडंच आहे. पण प्रत्येक सणाच्या आधी सणाची तयारी कशी करायची यांच्या चर्चा या कट्ट्यावर नित्यनियमाने घडत होत्या. गणपती, होळी, धुलवड या सणांच्या आधी पोरांचा उत्साह तर विचारूच नका.
या सणांची वर्गणी गोळा करणे, मखराची सजावट, एक ना अनेक कामं डोक्यावर होती. या सगळ्या कामांचं नियोजन याच कट्ट्यावर ठरत असे. गणपतीची मूर्ती कशी असावी, बाजा कोणाचा ठरवायचा, गणपतीतील चाळीचं पिक्चर कोणतं दाखवायचं, याचा निर्णय या कट्ट्याला विचारूनच घेतला जात होता. गोकुळाष्टमीला चाळीचा चित्ररथ कसा सजवायचा, कोणकोणत्या भागातल्या दहीहंडी फोडायच्या, याचा परामर्श या कट्ट्याच्या साक्षीनेच होत होता. म्हणूनच मी मगाशी म्हणालो होतो, चाळीच्या निर्णय प्रक्रियेत या कट्ट्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि आहे. निवडणूक काळामध्ये घडणाऱ्या उमेदवारांच्या चाळीच्या भेटी या कट्ट्यांपासूनच सुरू होत असत. शंकराच्या मंदिरात जाताना नंदीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तसं चाळीत मतांचा जोगवा मागायला जाताना या कट्ट्याला आधी खुश करावं लागेल. कट्टा खुश झाला तरच उमेदवाराला चाळीत प्रवेश मिळेल. या उमेदवारांची चाळीला उद्देशून भाषण करायची खुमखुमी या कट्ट्यांचा स्टेज बनवून भागवली जाईल. मतांची किंमत त्यावेळेला पैशात ठरली नव्हती, तरी चाळीच्या सुधारणेसाठी काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारालाच या कट्ट्यावर उभं राहायची अनुमती मिळत होती. आता या कट्ट्यावर बसणारे ना ते टवाळ राहिले, ना तो कट्टा राहिला. या कट्ट्याने अनेक भानगडी पाहिल्या, पचवल्या, अनेक नाका डॉक्युमेंटरी लिहिल्या, डायरेक्ट केल्या. अशा अनेक डॉक्युमेंटरी आपल्या हाताने लिहिणारे ते हात 2 वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 काम करत आहेत. चाळींच्या वळचणीला चालणारा मटका मुंबई पोलिसांनी पार फोडून टाकलाय. मटकाच नाही तर जॅकपॉट कुठून लागणार? जॅकपॉट नाही तर लस्सी आणि खंबाई नाही. नाही म्हणायला टवाळ कट्ट्यावर उभे राहणाऱ्याला चहाची टपरी जवळ आली. पण कट्ट्यावर बसणाऱ्या टवाळ्यांना कसलाच धरबंध राहिला नाही. ना जाणाऱ्या येणाऱ्या वडीलधाऱ्यांचा आदर राहिला, ना लहानांना घरी पिटाळण्याची आठवण राहिली. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रीकडे निव्वळ एक मादी म्हणून पाहिलं जाऊ लागलं. दारूच्या अंमलाखाली वासनेच्या आहारी जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या आया-बहिणींची रक्षा करण्यास ते हात आता असमर्थ झालेत. ही या कट्ट्याची आजची शोकांतिका झालीये. धन्यवाद.